पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला रात्री 8:30च्या सुमारास भीषण आग लागली। घटनेत संपूर्ण दुमजली इमारत जळून खाक झाली। दरम्यान माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या व सर्व अधिकारी दाखल झाले। अग्निशामक दलाच्या 5 गाड्या आणि 2 टँकरने सुमारे पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार पाषाण येथील NCL ही संपूर्ण भारतातील महत्त्वाची रासायनिक प्रयोगशाळा आहे। याचे कामकाज केंद्र शासनामार्फत चालवले जाते। NCL मधील मॅथेनॉल प्रयोगशाळेच्या दुमजली इमारतीला 8:30च्या सुमारास अचानक आग लागली। माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान प्रयोगशाळेच्या ठिकाणी दाखल झाले। आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना प्रयत्न करावे लागले। जवळपास 5 गाड्या आणि 2 टँकरने पाण्याचा मारा केल्यानंतर पाऊण तासाच्या प्रयत्नांती आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले। रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम चालू होते। दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अग्निशामक दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे। तसेच घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे। सोबतच इमारतीतील संगणक व इतर साहित्यासह केमिकल जळाले आहे।